जय भारत मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन्स 2026 म्हणजेच GI टॅग. तर या GI टॅगवरती आपण महत्त्वाचे आज 50 प्रश्न बघणार आहोत आणि हे 50 प्रश्न तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही सरकारी स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. भौगोलिक निर्देशांक म्हणजेच काय, तर याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण एकदा घेणार आहोत. बघा काय आहे माहिती. तर भौगोलिक निर्देशांक जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग हे एक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण एक ओळख प्रमाणपत्र आहेत. हे टॅग प्रामुख्याने कृषी उत्पादने, नैसर्गिक उत्पादने, खाद्यपदार्थ किंवा हस्तकलेला दिले जाणारे GI टॅग आहेत. गुणवत्ता व वैशिष्ट्य काय आहेत, तर उत्पादनाची चव, रंग, पोत किंवा गुणधर्म हे त्याच्या मूळ स्थानावरच अवलंबून असतात. जागतिक ओळख काय आहेत, तर या मानांकामुळे उत्पादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर संरक्षण व ओळख मिळते. त्या संबंधित कायदा आहेत. तर कायदा काय आहे, जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य म्हणून भारताने वस्तूचे भौगोलिक संकेत, नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 साली संमत केला. GI टॅगची स्थापना किंवा अंमलबजावणी ही 15 सप्टेंबर 2003 या साली करण्यात आलेली आहे. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, तर बघा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभाग. मुख्य कार्यालय आहेत चेन्नई या ठिकाणी, तामिळनाडू या राज्यामध्ये. महत्त्वाची कामे किंवा मुख्य कार्य आहेत अर्जाची छाननी व नोंदणी करणे, अस्सलतेची खात्री करणे, हरकती मागवणे, प्रमाणपत्र देणे आणि कायदेशीर संरक्षण देणे हे या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे महत्त्वाचे कार्य आहेत. चला तर सुरुवात करूया प्रश्नांना. एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या माहितीवरून सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आलाय, भारतात भौगोलिक निर्देशांक GI टॅग प्रणाली ही कधी सुरू करण्यात आली आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2003 साली. तर भारतामध्ये GI टॅगची प्रणाली ही 2003 पासून सुरू करण्यात आलेली आहेत. प्रश्न आहे 2, अलीकडेच GI टॅग प्राप्त झालेली पाथरकट्टी स्टोन क्राफ्ट कलाकुसर ही कोणत्या ठिकाणची आहेत. तर ही गया या ठिकाणची आहेत, बिहार राज्यातील. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पाथरकट्टी स्टोन क्राफ्ट कलाकुसर बिहार राज्यातली आहे. त्याला अलीकडेच GI टॅग मिळालेला आहे. प्रश्न आहे 3, अलीकडेच GI टॅग प्राप्त झालेली पिढिया पेंटिंग ही पारंपरिक लोककला कोणत्या राज्याची आहे. तर पिढिया पेंटिंग ही पारंपरिक लोककला बिहार या राज्यातीलच आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न 4, कोणत्या ठिकाणच्या प्रसिद्ध कुचाई टसर सिल्कला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. तर कुचाई टसर सिल्क ही सराईकेला खरसावान झारखंड या राज्याचे आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, झारखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील भागैया सिल्क या पारंपरिक रेशमी कापडाला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर भागैया सिल्क ही गोंडा या ठिकाणची आहेत. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर गोंडा हे झारखंड राज्यातील शहर आहेत. प्रश्न 6, कोणत्या राज्यातील मुंडा आदिवासीचे दागिने आणि बांबू हस्तकलेला अलीकडेच GI टॅग प्राप्त झालेला आहे. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड. तर झारखंड या राज्यातील मुंडा आदिवासीचे दागिने आणि बांबू हस्तकलेला GI टॅग प्राप्त झालेले आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न 7, उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणच्या झरी पोशाख या पारंपरिक धार्मिक वस्त्राला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मथुरा. तर मथुरा या ठिकाणी झरी पोशाख ही पारंपरिक धार्मिक वस्त्र आहेत, याला GI टॅग देण्यात आलेला आहे.
पुढील प्रश्न आहेत प्रश्न 8. अलीकडेच GI टॅग मिळालेले बुगुल हे पारंपरिक वाद्य कोणत्या ठिकाणचे आहेत? तर या प्रश्नाचं राईट आन्सर येतो ऑप्शन क्रमांक बी, मेरठ. मेरठ उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत. तर बुगुल हे पारंपरिक वाद्य सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. हे पारंपरिक वाद्य कोणत्या ठिकाणचे आहे? तर आपल्याला प्रश्नाचं योग्य उत्तर असेल उत्तर प्रदेश. प्रश्न 9. कोणत्या ठिकाणच्या प्रसिद्ध 52 बुटी साडी या हातमाग केलेल्या GI टॅग देण्यात आलेला आहे? तर 52 बुटी साडी ही कोणत्या ठिकाणची आहे? तर नालंदा या ठिकाणची आहे, बिहार या राज्यातील आहेत. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 10. 121 वर्ष जुन्या गजक या पारंपरिक गोड पदार्थाला कोणत्या ठिकाणीसाठी GI टॅग मिळालेला आहे? बघा प्रश्न महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेरठ या ठिकाणचीच आहे. गजक ही पारंपरिक एक गोड पदार्थ आहे. पुढील प्रश्न प्रश्न 11. अलीकडेच मुझफ्फरनगरचा गुळ ला GI टॅग कोणत्या राज्यासाठी देण्यात आला आहे? मुझफ्फरनगरचा गुळ, तर हा उत्तर प्रदेश या राज्यातीलच आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर. पुढील प्रश्न प्रश्न 12. कोणत्या राज्यातील हाथरस हिंगाला GI टॅग देण्यात आलेला आहे? बघा हाथरस हिंग हा खूप प्रसिद्ध हिंग आहे. तर हे कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरातील बनारसी तबला, बनारसी शहनाई आणि बनारसी लाल भरवा मिरची यांना GI टॅग मिळालेला आहे? तर हे कोणत्या राज्यातील आहे किंवा उत्तर प्रदेश या राज्यातील आहे, परंतु कोणत्या ठिकाणचे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी वाराणसी. तर वाराणसी या ठिकाणचे आहेत बनारसी तबला, बनारसी शहनाई आणि बनारसी लाल भरवा मिरची. पुढील प्रश्न प्रश्न 14. थंडाई, तिरंगी बर्फी आणि लाल पेढा या उत्पादनांना अलीकडेच GI टॅग मानांकन मिळाले. तर ही उत्पादने कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाराणसी. तर वाराणसी या ठिकाणचे आहेत थंडाई, तिरंगी बर्फी आणि लाल पेढा. प्रश्न 15. सर्वाधिक GI टॅग उत्पादने असलेल्या राज्यांमध्ये तामिळनाडूला मागे टाकून कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आले आहेत? आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघत आहोत. उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त आहे आणि उत्तर प्रदेश राज्यातील सर्वात जास्त उत्पादनांना GI टॅग देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तर उत्तर प्रदेश. तर तामिळनाडू हे 2 क्रमांकाचे राज्य आहेत GI टॅग बद्दल. पुढील प्रश्न प्रश्न 16. GI टॅग प्राप्त झरी झरदोशी कला ही कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहेत? बघा प्रश्न आहे 16वा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लखनौ. लखनौ या ठिकाणचे आहेत झरी झरदोशी आणि हे सुद्धा उत्तर प्रदेश या राज्यातीलच आहेत. प्रश्न आहे 17. नागोरी अश्वगंधा या औषधी पिकाला GI टॅग कोणत्या राज्यातील पिकांसाठी देण्यात आलेले आहेत? बघा नागोरी अश्वगंधा ही एक औषधी आहे, याला सुद्धा GI टॅग मिळाला आहे. तर ही राजस्थान या राज्यातील आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर. प्रश्न आहे 18. बनारसच्या कोणत्या वाद्याला 2025 मध्ये GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2025 चा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शहनाई. तर शहनाई या वाद्याला 2025 मध्ये GI टॅग देण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 19. अमरसाड चिकू फळाला GI टॅग कोणत्या राज्यातील उत्पादनासाठी देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात. तर गुजरात या ठिकाणचा आहे अमरसाड चिकू आणि याला अलीकडे GI टॅग देण्यात आलेला आहे. प्रश्न 20. पोंड्रू खादी याला GI टॅग कोणत्या राज्यासाठी देण्यात आलेला आहे? तर पोंड्रू खादीवरती आपल्याला SSC CGL ला सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न पाठ करून घ्या. पोंड्रू खादी ही आंध्र प्रदेश या राज्याचे आहेत. आंध्र प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 21. ओरायूर सुती साडीला GI टॅग कोणत्या राज्यातील उत्पादन म्हणून देण्यात आला आहे? कोणती? ओरायूर सुती साडीला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यातील आहे ओरायूर सुती साडी. प्रश्न 22.
ती नट्टू सक्कर आहे. याला जीआय टॅग कोणत्या राज्यातून प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचे सुद्धा योग्य उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यातील आहेत कवितपट्टी नट्टू सक्कर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 23. कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्याला जीआय मानांकन देण्यात आलेलं आहे, म्हणजेच जीआय टॅग देण्यात आलेला आहे. आणि पन्ना हिरा हा सर्वांच्या ओळखीचा हिरा आहे. तर हा हिरा कुठे आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर मध्य प्रदेशमधील ही पन्ना हिऱ्याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. प्रश्न आहे 24. अलीकडे जीआय टॅग मिळालेले ओझोफेनी हे काजूपासून बनवले जाणारे मद्य कोणत्या राज्यात उत्पादित केले जाते? बघा, ओझोफेनीवरती प्रश्न नक्की येऊ शकतो. तर हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोवा. तर गोवा या ठिकाणचे आहेत ओझोफेनी. आणि ओझोफेनी हे काजूपासून बनवले जाणारे एक पदार्थ आहे किंवा मद्य आहेत. मद्य म्हणजे तुम्हाला समजेल मध्यमध्येच काय तर दारू. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. नमक्कल सोपस्टोन कुकवेअर ला जीआय टॅग कोणत्या राज्यात मिळाला आहे? प्रश्न क्रमांक 25 आहेत. त्या 25 प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू. तर तामिळनाडू मधील आहेत नमक्कल सोपस्टोन कुकवेअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 26. अंबाजी व्हाईट मार्बल ला जीआय टॅग कोणत्या राज्यात मिळाला आहे? बघा, अंबाजी व्हाईट मार्बल आहे. तर मार्बल ही सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. प्रश्न 27. केर सागरी या उत्पादनाला जीआय टॅग कोणत्या राज्यासाठी मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान. राजस्थान येथील आहेत केर सागरी. याला अलीकडे जीआय टॅग देण्यात आलेला आहे. प्रश्न आहे 28. थुयामल्ली तांदूळ आणि आंबा समुद्रम चुप्पू ला जीआय टॅग कोणत्या राज्यातील उत्पादनासाठी देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यातील आहेत थुयामल्ली तांदूळ आणि आंबा समुद्रम चुप्पू. प्रश्न आहे 29. रेडिया आणि खासी या हातमाग उत्पादनांना जीआय टॅग कोणत्या राज्यात मिळालेला आहे? रेडिया आणि खासी तर ही मेघालय या राज्यातील आहेत. ऑप्शन बी प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न आहे 30. प्रसिद्ध विलो क्रिकेट बॅटला जीआय टॅग कोणत्या ठिकाणासाठी देण्यात आला आहे? बघा, विलो क्रिकेट बॅटला तर ही बॅट जम्मू आणि काश्मीर या राज्यातील आहेत. ऑप्शन सी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 31. अलीकडेच उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणच्या प्रसिद्ध बासरीला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच काय जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे? बघा, प्रसिद्ध बासरी आहेत. तर ही बासरी पिलीभीत या ठिकाणच्या आहेत. तर या पिलीभीत या ठिकाणच्या बासरीला जीआय टॅग हा देण्यात आलेला आहे. ऑप्शन सी प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न आहेत 32. उत्तर प्रदेशातील काठ्या गहूला जीआय टॅग देण्यात आला आहे. तर कोणत्या प्रदेशातील नाही तर कोणत्या शहरामध्ये? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुंदेलखंड. तर बुंदेलखंड या ठिकाणचा आहे काठ्या गहू आणि याला अलीकडेच जीआय टॅग देण्यात आलेला आहे. पुढे प्रश्न 33. प्रसिद्ध चपाटा मिरची ला जीआय टॅग कोणत्या ठिकाणासाठी मिळाला आहे? चपाटा मिरची टोमॅटो चिली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वारंगल जे तेलंगणा या राज्यामध्ये आहेत. वारंगल याला जीआय टॅग मिळालेले आहेत. कशाला? तर चपाटा मिरचीला. प्रश्न आहे 34. अलीकडेच जीआय टॅग प्राप्त थोवालाई फुलांची माळ म्हणजेच मनिका मलाई कोणत्या ठिकाणची आहेत? थोवालाई फुलांची माळ ही कन्याकुमारी या ठिकाणची आहेत. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचा राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न 35. प्रसिद्ध कुंभकोणम विड्याच्या पानाला जीआय टॅग देण्यात आला आहे. तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, प्रश्न महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर योग्य तामिळनाडू आहे. तर तामिळनाडूमधील कुंभकोणम हे विड्याचे पान आहेत. तर याला सुद्धा जीआय टॅग देण्यात आलेले आहेत. ऑप्शन सी प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 36. मिरजच्या सितार आणि तानपुरा या वाद्यांना जीआय टॅग कोणत्या राज्यात मिळाला आहे? एमपीएससी ला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मिरजचा आहेत सितार आणि तानपुरा हे वाद्य आहेत. तर हे महाराष्ट्रामध्ये आहेत. क्रमांक बी योग्य उत्तर. प्रश्न 37. अलीकडेच जीआय टॅग प्राप्त झालेला
रिगणाई पाचोळा हा पारंपरिक पोशाख कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणता? तर रिगणाई पाचोळा हा त्रिपुरा या राज्याशी संबंधित आहे. ऑप्शन बी प्रश्नाचा राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर आपल्या प्रश्नाला किंवा व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. तुमच्या लाईकने आपण पुढील व्हिडिओ येण्यास आपल्याला उत्साह येईल. प्रश्न आहेत 39वा 38वा. अलीकडेच GI टॅग मिळालेली सौदागरी ब्लॉक प्रिंट कला ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्याची आहेत? तर ही गुजरात या राज्याची आहेत. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचा राईट आन्सर होईल. प्रश्न 39. नोलन गुर संदेश या मिठाईला GI टॅग कोणत्या राज्यात मिळालेला आहे? नोलन गुर संदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल या राज्यातील आहेत नोलन गुर संदेश ही एक मिठाई आहे. पुढील प्रश्न 40. कन्नडी पाय ही आदिवासी हस्तकलेला GI टॅग कोणत्या राज्यात मिळाला आहे? कोणती? तर कन्नडी पाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी केरळ. तर केरळ या ठिकाणचे आहे कन्नडी पाय ही एक आदिवासी हस्तकला आहे आणि याला GI टॅग मिळालेला आहे. प्रश्न आहे 41. GI टॅग मधील GI चे पूर्ण रूप काय आहेत? बघा, आपण सुरुवातीलाच GI टॅगचे फुल फॉर्म बघितले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जिओग्राफिकल इंडिकेशन. म्हणजेच काय? GI चे फुल फॉर्म. प्रश्न आहेत प्रश्न 42. भारतात पहिला GI टॅग कोणत्या उत्पादनाला देण्यात आलेला आहे? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम GI टॅग कोणत्या उत्पादनाला देण्यात आलेला आहे? तर दार्जिलिंग चहा हे पश्चिम बंगालमधील आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न आहे 43. भारतातील भौगोलिक निर्देशांक म्हणजेच काय? GI टॅगचे नोंदणी कार्यालय चे मुख्यालय कुठे आहेत? माहितीमध्ये हे सुद्धा आपण बघितलं हे कार्यालय कुठे आहे? तर चेन्नई या ठिकाणी आहे तामिळनाडूमध्ये. ऑप्शन सी या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न आहे 44. एखाद्या उत्पादनाची नोंदणी झाल्यानंतर GI टॅग किती वर्षासाठी वैध असतो? म्हणजे कालावधी किती असतो GI टॅगचा? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 10 वर्ष. तर 10 वर्ष इतका कालावधी असतो GI टॅग लागू झाल्यापासून. प्रश्न आहेत 45. भारतीय भौगोलिक निर्देशांक GI टॅगचे अधिकृत ब्रीद वाक्य काय आहेत? बघा, ब्रीद वाक्य काय आहेत? तर इनव्हॅल्युएबल ट्रेझर्स ऑफ इनक्रेडिबल इंडिया हे महत्वाचे अधिकृत ब्रीद वाक्य आहेत GI टॅगचे. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 46. भारतातील भौगोलिक निर्देशांक GI टॅग बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर हे सर्व विधान आपण माहितीमध्ये बघितले आहे. तर एकदा विधान वाचूया. बघा, वाणिज्य व उद्योग मंत्र्यांनी 2030 पर्यंत 10,000 GI टॅगचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तर ही माहिती बरोबर आहे. सर्वाधिक GI टॅग असलेले राज्य उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. त्यानंतर तामिळनाडू या राज्यातील आहे. तर हे सुद्धा विधान योग्य आहेत. GI टॅग 10 वर्षांसाठी वैध असतो. अलीकडेच प्रश्न बघितलाय तर हे विधान सुद्धा योग्य आहे. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. तर वरील सर्व विधाने योग्य आहेत GI टॅग बद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न 47. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या फळाला भौगोलिक मानांकन मिळालेले नाही? ते प्रश्न बघा काय आहेत? GI टॅग हा मिळालेला नाही. ते महाराष्ट्रामधील डहाणू घोडवड चिकूला मिळालेला आहे. पुणेरी अमृतुल्य चहा याला GI टॅग हा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रश्नात आपलं योग्य उत्तर असणार पर्याय बी. जळगाव केळीला मिळालेला आहे. बीडचे सीताफळ याला सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. प्रश्न आहेत 48. आंतरराष्ट्रीय स्तरावर भौगोलिक मानांकनाचे नियमन कोणत्या जागतिक संस्थेच्या ट्रिप्स या कराराअंतर्गत केले जाते? आंतरराष्ट्रीय स्तरावर तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर जागतिक व्यापार संघटना ही ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भौगोलिक मानांकनाचे नियमन करत असते. प्रश्न आहेत 49. वाडा कोलम तांदूळ ज्याला अलीकडेच GI टॅग मिळाला आहे तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? महाराष्ट्रामधील कोणत्याही परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाडा कोलम तांदूळ तर हा पालघर या जिल्ह्यातील आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 50. कोल्हापुरी चप्पलला मिळालेला GI टॅग हा कोणत्या दोन राज्यासाठी संयुक्तपणे दिला गेला आहे? बघा,
कोल्हापुरी चप्पलला मिळालेला हा GI टॅग 2 राज्यासाठी देण्यात आला होता. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यासाठी संयुक्तपणे दिलेला होता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 50 प्रश्न. हे 50 प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्याचा सुद्धा परीक्षेला एकही मार्क चुकणार नाही GI टॅग वरील. जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असेल तर आपण रेग्युलरपणे घेऊन येत असतो. बघा, तुम्ही हे 50 प्रश्न बघितले. या 50 प्रश्नामधूनच आपण एक प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, परंतु प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा प्रश्न काय, प्रसिद्ध सपाटा मिरची म्हणजेच टोमॅटो चिली ला GI टॅग कोणत्या ठिकाणासाठी मिळालेला आहे? ऑप्शन ए गुंटूर आंध्र प्रदेश, ऑप्शन बी वारंगल तेलंगणा, ऑप्शन सी बिंदर कर्नाटक आणि ऑप्शन डी नागपूर महाराष्ट्र. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.